डोळ्यांची हो इंद्रायणी, माझ्या व्यथेची गाथा हो, तुका तुझ्या नखाशी थोडी तरी सर ये, तुका तुझ्या नखाशी थोडी तरी सर ये. मित्र हो नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह यूट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव यूट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकता. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका. आजची वात्रटिका आहे नरकातला स्वर्ग. सदैव वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या 16 मे 2025 अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे. शिवसेना उभाटा गटाचे प्रवक्ते नेते संजय राऊत यांनी आपल्याला तुरुंगात टाकल्यानंतर तुरुंगातल्या ज्या फावल्या वेळामध्ये आठवणी लिहिल्या त्याचं एक आत्मचरित्र वाजा अर्थात तुरुंगातल्या आठवणी वाजा पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. त्याचं नाव आहे नरकातला स्वर्ग. त्यामध्ये जे दावे केलेले आहेत त्यामुळे अनेक प्रकारचे राजकीय गौप्यस्फोट महाराष्ट्रात होत आहेत आणि त्यावरती अपेक्षेप्रमाणे प्रचंड चर्चा घडत आहे. तेव्हा यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे नरकातला स्वर्ग. थोडेफार राजकीय वास्तव. थोडेफार राजकीय वास्तव म्हणे थापालॉजीकडे वर्ग आहे. वर्ग होणे रूपांतर होणे. थोडेफार राजकीय वास्तव म्हणे थापालॉजीकडे वर्ग आहे. विरोधकांना सिनेमाची स्क्रिप्ट वाटते तेच नरकातला स्वर्ग आहे. विरोधकांना सिनेमाची स्क्रिप्ट वाटते तेच नरकातला स्वर्ग आहे. तेच नरकातला स्वर्ग आहे. संजय राऊत हे मुळातच स्तंभलेखक संपादक आहेत आणि त्यामुळे त्यांच्या चरित्रामध्ये त्या आठवणीमध्ये अत्यंत लालित्यपूर्ण भाषेचा वापर करण्यात आलेला आहे. म्हणूनच त्यांच्यावरती ही सिनेमातली स्क्रिप्ट आहे असा विरोधकांनी आरोप केलेला आहे. हे सांगणार सदैव वात्रटिकेचं पहिलं कडवं पुन्हा एकदा. थोडेफार राजकीय वास्तव म्हणे थापालॉजीकडे वर्ग आहे. थोडेफार राजकीय वास्तव म्हणे थापालॉजीकडे वर्ग आहे. विरोधकांना सिनेमाची स्क्रिप्ट वाटावी तेच स्वर्गातला नरक आहे. विरोधकांना सिनेमाची स्क्रिप्ट वाटते तेच नरकातला स्वर्ग आहे. तेच नरकातला स्वर्ग आहे. सदैव वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. जसे आपलेच दात आहेत तसे आपलेच ओठ आहेत. अनेक वचन. जसे आपलेच दात आहेत तसे आपलेच ओठ आहेत. उपकाराची भाषा बोलताना न्याय व्यवस्थेवरच बोट आहेत. उपकाराची भाषा बोलताना थेट न्याय व्यवस्थेवरच बोट आहेत. थेट न्याय व्यवस्थेवरच बोट आहेत. पुन्हा एकदा दुसरं कडवं. जसे आपलेच दात आहेत तसे आपलेच ओठ आहेत. जसे आपले दात आहेत तसे आपलेच ओठ आहेत. उपकाराची भाषा बोलताना थेट न्याय व्यवस्थेवरच बोट आहेत. उपकाराची भाषा बोलताना थेट न्याय व्यवस्थेवरच बोट आहेत. थेट न्याय व्यवस्थेवरच बोट आहेत. सदैव वात्रटिकेचं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा. जसे आपलेच दात आहेत तसे आपलेच ओठ आहेत. जसे आपलेच दात आहेत तसे आपलेच ओठ आहेत. उपकाराची भाषा बोलताना थेट न्याय व्यवस्थेवरच बोट आहेत. उपकाराची भाषा बोलताना थेट न्याय व्यवस्थेवरच बोट आहेत. थेट न्याय व्यवस्थेवरच बोट आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका फोनमुळे न्यायमूर्तींनी अमित शहांच्या बाजूनं निकाल दिला अशा प्रकारचं भाष्य त्या पुस्तकामध्ये संजय राऊत यांनी केलेलं आहे. यावरचं हे भाष्य आपण दुसऱ्या कडव्यामध्ये पाहिलं. आता सदरील वात्रटिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं. अवास्तवाला वास्तवाचे लेबल.
अवास्तवाला वास्तवाचे लेबल, असत्याला सत्याचा भास आहे. कुठलीही राजकीय आत्मचरित्र असली की त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे गौप्यस्फोट केलेले असतात किंवा होतात, पण त्यामुळेच हे वास्तव आहे की कल्पित आहे, लेखकानं स्वतःला निरपराध सिद्ध करण्यासाठी मारलेल्या थापा आहेत, अशा प्रकारची जाणीव वाचकांमध्ये होत असते. आणि कुठलंही राजकीय आत्मचरित्र याला अपवाद असत नाही. हे सांगणार सदरील वातडिकेचं हे तिसरं आणि शेवटचं कडवं. अवास्तवाला वास्तवाचे लेबल, अवास्तवाला वास्तवाचे लेबल, असत्याला सत्याचा भास आहे. अवास्तवाला वास्तवाचे लेबल, असत्याला सत्याचा भास आहे. म्हणूनच चरित्रे आणि आठवणींना वादग्रस्ततेचा इतिहास आहे. म्हणूनच चरित्रे आणि आठवणींना वादग्रस्ततेचा इतिहास आहे. वादग्रस्ततेचा इतिहास आहे. अनेक राजकीय नेत्यांची जर आत्मचरित्र बघितली दिल्लीपासून गल्लीपर्यंत, तर याची जाणीव तुम्हाला, मला आणि सजग वाचकाला निश्चितपणे झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून हेच कडवं पुन्हा एकदा. अवास्तवाला वास्तवाचे लेबल, अवास्तवाला वास्तवाचे लेबल, असत्याला सत्याचा भास आहे. अवास्तवाला वास्तवाचे लेबल, असत्याला सत्याचा भास आहे. म्हणूनच चरित्र आणि आठवणींना वादग्रस्ततेचा इतिहास आहे. म्हणूनच चरित्र आणि आठवणींना वादग्रस्ततेचा इतिहास आहे. वादग्रस्ततेचा इतिहास आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं नरकातला स्वर्ग. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस, नव्या वात्रटिका. मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 1000पेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही. माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस, नव्या वात्रटिका. सूर्यकांती, 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 सूर्यकांती.